नमस्कार, शुभ सकाळ. सकाळचे 7:15 वाजले आहेत आणि मी करायला लागले स्वयंपाक. 2-4 दिवस काही गहू कापायची खूप गडबड होती. आज जरा निवांत आहे सकाळ सकाळ. दूध टाकायला ठेवले आणि इकडं आमटीसाठी पाणी गरम करायला ठेवले. स्वयंपाक करते आता मी. मटकीच्या डाळाची आमटी टाकली. हा भाजी आमटी केली की पालकाची का करते की मोकळी. मग पातळ केली आता मोकळी करते पालकाची. आता पालकाची भाजी आणली आता रानात ना सकाळ सकाळ. घास कापायला गेलतो का करते पालकाची. घास चिकोट्यानं चिरते बारीक करते. होय होय मोकळी करू ना. पातळ तर केली भाजी. हा भाजी करून झाली आणि कणिक पण वळली. आता लागली मी चपात्या करायला. कुठे गेलता रे? माळावर नका होत आणले का दोघांनीच? भीती वाटली नाही का? दोनदा पडलेलं का? गटलं बांधून आणले का? बर कशाला आणले? बर टाका मग शर्ट आणला आता. बघा 8 तासानं गटूर बांधून आणले सायकली मांडून. एक जण सायकल धरतं एक जण गटोड. हा टाका शाळे आणला आता. नीट नीट थोडं थोडं टाक. हा टाकतस थोडं थोडं. तहान लागली का गवत काढून काढून? बर पे पाणी. चपात्या करून झाल्या त्या आता आणि आता केले त्या सकाळ सकाळ स्लापवर ज्वारीची दळण करायला. त्यामुळे आता मी देवपूजा करून घेते. मी पण चालले आता स्लापवर. त्यानं हाक मारली होती. मग कशाला हाक मारली का हो? अरे काय मग करायचं का नाही घ्या. दोन्ही कणग्या रिकाम्या करायच्या आपल्याला. आता नवा झालेला गहू भरायचा कणग्यामध्ये. हा रिकाम्या करून घेऊ कणग्या. दोन्ही कणग्या रिकाम्या करून घेतल्या. गहू तांदूळ काढून घेतलं आणि कणग्या स्वच्छ पुसून ती उन्हाला ठेवल्या त्या. म्हणजे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये नवीन झालेला गहू भरायचा आहे. गहू आणि ज्वारी दोन्ही पण काढून घेतले. सकाळचे 10:30 वाजलेत. जेवण ती झाले ती आणि आता पसरतं त्या मका. वाळल्या असं किंवा त्या गव्हाच्या बरोबर. आणि चाललो आता आम्ही गहू करायला. पिशव्या त्या पिशव्या न्यायच्या त्या गहू भरायला. सगळे घेऊ का? गहू भरायला ह्या पिशव्या घेतल्या त्या आणि चालली मी आता खाली. आणि भाऊजी लागले तर ट्रॅक्टरला मशीन जोडून खाली घेऊन यायला. पोरं बसले सगळे ट्रॅक्टरमध्ये बसून लागले ते खाली. तर जाते मी आता पुढं. आज सकाळ सकाळ त्याने बराच घास कापलाय. 2 सारा अर्धे नेले तर. आणि हे पहिला कापलेला घास पण चांगला फुटून आलाय. आता हिरवागार आलाय नुसता. रात्री आम्ही घरी गेलो परत लय आभाळ आलतं
रात्रीच गहू करायचा ठरला होता थोड्यात, पण नंतर परत म्हणलं अंधारचं काय सुधारत पण नाही करायला, त्यामुळं सकाळच करायचं ठरला. परत भिजला तर भिजला, म्हणलं कागद झाका आहे त्यांनी. पोराने इथं पूजेचं ताट आणून ठेवले आणि खळ्याची पूजा करून घ्यायची, नारळ फोडायचा आणि नंतरच परत सुरू करायचा गहू करायला. आणली मशीन खाली. लावली मशीन आता. कागद हातून घेतलाय मशीनी खाली, म्हणजे गहू सांडला तरी कागदावर सांडल. लावली मशीन आता. आता करायची पूजा. हा टोपी उलटी घातली. पाच गण लावू. 1 2 हा माझी आहे, तुझीच काढ. आणि ते लावता बस की झाली 5. ही लाव की 5. पूजा झाली, खळ करायचं. तेच बटन लावा. हा तेच बटन लाव. लाव 5. खाली लाव, खाली ह्याच्यामध्ये. इथं 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 लावायचं. लाव. हा बस झालं. साखर ठेव. हे तर पूजा केली तर पण ठेव. हा ठेव इथं. ठेव इथं साखर. हळदी कुंकू लाव त्याला आधी. लाव थोडं लाव. बस हळद लाव. लाव. बस झालं. हा ही बस झालं. तसं करायचं. इथं ओवाळ ह्याला फोडायचा. ओवाळ ह्याला ओवाळ सगळं. मिशनीला वळ. हान जोरात. हा फुटला. कडक आहे नारळ. लय लागल्या. तांब्यात घ्या, तांब्यात घ्या. जबाला बरं पाणी प्यायला. संपलं. पाया पडा सगळ्यांनी. चला जाऊ आंबे खाल्ले. आता दुरा आवडतं इथं. जाऊ बाले आदू. गण लावा सगळ्यांना. गण लाव सगळ्याला. थोडं टिकला लाव. थोडं हा लाव. बाल्याला तुला लाव. आदू त्याला आपल्याला लाव. आदू लाव त्याला गण. हा लाव. बस लाव टिकला. हा छान. आणि आता आंबे खाली जावा. साखर नारळ घ्या, आंबे खाली जावा. त्यांना सगळं ताटत आंबे खाली जाऊ द्या. नारळ खायचं की जा. लावल्या गव्हाला मशीन चालू केली आणि आता टाकायचं आपल्याला इकडं गहू. सर माग सर. पेंड्या घेऊन असं टाकायचं आपल्याला. पेंड्या इकडं आपलं गहू टाकायचं चालू येतं आणि इकडनं लागले आता गहू यायला. चला करून घेऊ आता गहू आपण.
चालूच आहे आपलं गहू करायला, थोडासा राहिलाय. आणि मी चालले जरा घरी. मोरगासाच्या मशनीवरच्या बाया आहेत कामाला, ते बाया आले तर त्यांना चहा पाणी करायला चालले घरी. चहा करून झाले, आता बायांना नेऊन देते चहा. बाहेर बसले ते बाया. आली आता मी परत खाली. आणि झालायच आपलं गहू करायचा. एक 2-4 पेंड्या दिसते त्या फक्त राहिलेल्या टाकायच्या. गहू करून झालाय आपला. आणि चांगला स्वच्छ झाला आपला गहू. खडं ते काहीच नाही आलं. हा बरोबर झाला. वर्षभर टेन्शन नाही आता गव्हाचं. मी काय म्हणलं नानाला, ते ह्याने बांधलेली आहे का काय का त्या कशा आहे बांधणाने बांधलेली, हा त्या 5 पेंड्या व्हायला टाकून गहू धरून बघ, आणि रुगड्याने बांधलेला गहू धरून बघ. तसं का? तिथं लगेच मी सारखी परत पेंडे काढायची काय असं त्यात घेत होता का काम नाही, किती मी सांगितलं तरी. स्वच्छ झालं ते पण गहू. हा एक आपल्याला ह्या काढायला लागतं का, हे एवढ्या काढाय मधले 2 अजून ही पिशवी काहीच नव्हतं. ही उकीर काढल्यामुळं उकरले हलकं, त्या कोपऱ्यात गहू लय भारी होता. पलीकडले सगळ्यात पण नुसता चमचलीतच होता. तरी असू द्या, चांगला झाला तरी पण. नाही देवाने देऊन आपल्याला किती जर झाला तरी कमीच आहे. चला एवढं काढून चला आता खालचं गोळा करून टाकायचं एकदा मशीनीतनं. वेगळी पिशवी लावा त्याला, आता वेगळी लावा. हा ते सगळं मिसळ लावली, पोती मशीन लावली ती ना. कागद काढू आपण त्याच्यावर गहू पिशवी. घरी न्यायचं लगेच. हा राखण एकटीला झोपवता काय? मी राखण झोपते, तुम्ही मला घरनं राखण करा, मी गावाला राखण करते. आता एकटी जा कायला टायमाला आला पोती उचल लागायला दे चिंच. दे मला थोडी, पिकलीत राहणार चार. ही बारकीतली बारकी हिला आधी दे, तू राहू दे खायचं. आई आहे का नाही, राहिले द्यावं लागते. आईला बी लेकाला बी. कशाला बाया थांबले ते, बाया खाली लागलेल्या गहू करू लागायला. पिशवी करा हे करा 4 झाले, 4 दोऱ्या आम्हीच केलाय म्हणून चांगला झाला. होय कैलास 10 गुंठ्यामध्ये चांगलं झालं की. मग परत चालू केली आता मशीन. हे खालचं जे मात्र आहे त्याच्यामध्ये गहू आहे, ते ओपणून घ्यायचं आहे गहू. आणि चांगला झाला गहू आपल्याला. अर्धा चक्कर आहे आपल्याला, पण मोठी मोठी 7.5 ठिकी म्हणजे 7 क्विंटल आणि वर अर्धा ठिका झाले, म्हणजे 7.5 क्विंटल गहू झाला आपल्याला चांगला. चला तेवढं राहिले ओपणून घेऊ. इथं हाताला होते ते आता गव्हाच्या पिशव्यांची तोंड, आणि आम्ही करतो आता कागदाची घडी. इथलं सगळं आवरून गहू झाकून जायचं घरी. परत 4 वाजता न्यायचं घरी गहू. पोत्यांची तोंड लावून झाली, गहू झाकून ठेवला, आणि दुपारची 1 वाजल्या. चालू आहे आता घरी. आलो आता घरी. घरची कामं आहे ती, कपडे भांडी फरशी बसून घ्यायची, ती करायची, आणि निवांत बसायचं जरा उन्हाचं. पोरांना स्वच्छताने काय काल कलरच दिला नाही तर, त्यामुळे पोरांची आज रंगपंचमी चालू आहे.
पिचकाऱ्या भरा तरी काय पूर्ण बरं मला होली इकडे येते तर हातानं जात तर गहू करून आल्यापासून घर निवांतच होतो. घरची कामं ती केली आणि स्वच्छता आणि मी चालू आहे आता माळावर. आता गेले त्या पुढं पोरं सगळे झोपले ती. चला चप्पल घाला चला. चालू आहे आता माळावर गुरांना गवत आणायचे काढून बागेतलं कापून. माळावर आणि चालू केलं त्याने गवत कापायला. कुठं धरू पात मी दाठायचं तर बघू का शेजानीच पण दाठायचं तर काढू का पलीकडे कापू का बरं काय वटल्या भाजी घेतली काय हा भाजी गवली तांदूळसा बरोबर धरते एवढी लाईन काढायची की जायचं पडदेश नाही आता झालं तुम्ही येस तर झाली माझी पात लागत धरते मी आता इकडं पात. तर इकडं चांगलं गवत दाट गवत आहे हेच काढते मी आता. आणि त्या दिवशी मी इथं 2-3 झाडं काढली ती वरची काढते आता इथे गवत. तर गवत काढून झाले आपलं आता गोळा करून घेऊ. गोळा करून न्यायचे आपल्याला गवत घरी आता. बाई काय खायला बनवलं नाही आल्यापासून काय नाही. आम्ही आमच्या रोजच कामात आहे. काय बनवायचं खायला मग काय पण तरी काय करू. वडापाव करायचं संध्याकाळी आवडतात का करू मग संध्याकाळी वडापावाच. पहिले की तात्याला गावातला पाव आणायला आता बटाटा ते आहे ते घरी सगळं बनवू मग संध्याकाळी वडापाव. आत्या आवडतं का नाही मग बटाटा वडे आजीचा आवडता विषय आहे. हाय बटाटा वडा भजी आजीचा आवडत आहे. फक्त आजीबाई कधीच आजी वड्यासोबत पाव खात नाही. आजीला फक्त वडा आणि आपल्याला पावाशी आपल्याला वडा खावटत नाहीत. बघा चला मग जाऊ आता. बटाटे घाला फक्त उकडायला. हां नुसते बटाटे घाला उकडायला. मी बाहेरचं गुरांचं बघते वैरनं पाणी आणि मग करते. चालते का काय चालवावं लागेल आता. तुम्ही सारखं बैलाला जपल्यावर जपू नका मला कटाळा येतोय काम करून. बर किती उकडायला घालू आलं माझी पात घ्यायची तुमचं मागं राहिलं घ्यायचं सगळं करायचं काय करायचं. बर किती उकडायला घालू तेवढं तर सांगा. बर नाही घालते चला. बर माझी पाठ दिसली येईल वडा. बायले काय आल्यापासून काय करणं झालं नव्हतं आम्हाला. आम्ही रोज गहूच कापत होतो. झालं आता काम
आता अगं सुनबाईंना काय ना काय खाऊ घालायचं रोज 2-4 दिवस. आता पुढल्या वर्षी उन्हाळ्या सुट्टीला काय यायचं नक्की नाही. सुट्टी असते का? असते का? आता बाई चालले ते बाहेर. 10वी झाली त्यांची. उद्या सकाळ कोण बनवणार आहे? उद्या घातली का तांदूळ डाळ भिजत? इडली सांबार उद्या सकाळ आता चला वडे उद्या आता इडली आणि डोसा. तेव्हा टाकता आत्याने सकाळी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातली. उद्या करायचं इडली डोसं. सांबार कोण करते? पण भाऊजी करते ते का? बाई गेल्यावेळेस मामाने एवढं छान सांबार केलता ना, आम्ही इडली सोबत सांबार खाल्लंच नाही. भात शिजत घातला आणि भात आणि सांबारच. चपाती म्हणून कसली खाल्ली नाही. एवढं छान केलतं. लय छान करते ते सांबार. झाली तर चटणी करा, चांगली चटणी भारी लागते. नाही सांबार बनवायला टाइम पण नाही आणि त्याचं सामान पण नाही काय. चटणी करू आपलं नारळाची. नारळ चटणी डोसं चालते. चांगला मिळेल तर मग सांबार करू. चालते चालते त्याला संध्याकाळी केलं तर चालतंय. भरपूर घातलेलं आहे म्हणजे सकाळपर्यंत करायचं. चालते. सगळ्याची फेवरेट आहे इडली सांबार. हा पोरांना बी आवडते म्हणजे वहिनी आल्यावर करून आधी लावले त्यांना काम हा पोरांना 8 दिवस झालं सांगितले आजीनं वहिनी आल्यावर करू म्हणून. ते गावामुळे काय करणं झालं नव्हतं. चला आता उशीर होते. जाऊ आता घरी. 6 वाजता आले ते. आता थोडंसं राहिले गवत गोळा करायचं आणि गवत गोळा करून जायचंय घरी. गेले मामाला लावू आता गावात पाव आणायला. गवताची गटोडी इथं आणून ठेवली ते वाटला. आणि भाऊजी गेलं तर ज्वारी करायला मशीन घेऊन. त्यामुळं ट्रॅक्टरमध्ये गवत न्यायचे. पण त्यांनी आता आम्हाला हाक मारली वर. खरबूज उघडायचे त्याच्यामुळं आम्ही चाललो आता खरबूज उघडायला. 6 वाजले ते आणि खरबूज हा टायमालाच उघडावं लागतं. बाई तुम्ही जावा घरी पोरांकडे. आता खरबुजापाशी आणि भाऊजी सांगते कसं उघडायचे तसं उघडू खरबूज आपण. दोन्ही साईड ना अलीकडे माती हॅश ठेवायची का? माती ठेवते काय ठेवते? मग ते उडून जाईन की हो. काय उडून जात नाही का? काळू की चांगली आली. आता खरबूज लागली ती का ह्याला? नाही ते अजून. कस काय बघू. मध्ये सोडायचं का नुसतं काढून? लगेच गुंडाळून घे. कधी लगी? असं काढताना काढायचं आहे का? काय म्हणला तुम्ही? असा माल हाय कसला काळा भंगार यार आले. काळा भंगार नुसतं यायला आलं. चला घेऊ आता काढून सगळं प्रोटेक्शन पेपर. आता तुम्ही काढू लागणारच. गहू खायचं तुमचं काम होतं. खरबूज तुम्हाला पैसे घ्यायचे ते. बरोबर आहे का? त्यामुळे तुम्ही आता काढूच लागणार. मग गहू खायचं नव्हतं का? मग कसं काय काढू लागलं नाही गहू? ह्या वर्षी गोळा कोणी केला? गेल्या वर्षी सगळं करू लागत होतं. ह्या वर्षी काहीच करू लागलं नाही गव्हाचं. गोळा बी करायचं लगेच. उद्या करू गोळा. नुसतं काढून घेऊ. चला सुरुवात करते मी पण काढायला. आता कधी काढलं नाही. पहिलीच वेळ आहे खरबुजाचं प्रोटेक्शन काढायची. आणि असं आलं आपलं खरबूज. काळ भंगार आले. नुसतं काळं चांगली आली. हिरवगार आहे. अलीकडला हात उचलून धरायचा आहे फक्त. माझ्याकडनं गेली थोडी थोडी. ह्याला का? काय सरळ 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 हा वर उचल. काय सुद्धा होत नाही. सगळं कट्टापैकी निघते. काय सुद्धा होत नाही. सरळ उचलायचं. मोहरनं लांब माग वड खाली. हां निघते ना. झालं किती निमत्र झालं काढायचं आहे का?
आहेतच किती लाईनी अशा 20 लाईनी आहेत या. 6 लाईनी झाले 20 मधनं. खरबूज उघडून झाले सगळं. आता आम्ही चाललोय आता घरी. ट्रॅक्टरमध्ये गवत घ्यायचे आणि मग जायचंय घरी. मोठी 2 आहे ती, बारकी 2 आहे ती. आधी मोठीच टाकाय पाहिजे होती. खालच्या तुकड्यातलं वरच्यात नाही अजून, खालच्यातच आहे. थोडं राहिले खालच्यात आता. झाले गवत ठेवून आता सगळं. बाला काय करतोय तू? गहू नाही मका. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं वे? एवढ्या बारके वाटीनं करायला सांगितले का? मग वाटीनं करायला सांगितले का खेळायला सांगितली? वाटीन टकोरी का कटोरी? दादा पाण्याचं प्यायला मला जा. गोरं पाणी धावते आता. गोरं पाणी धावून गोरांना गवत टाकते आणि नंतर काळात आपल्याला बटाटे वडे. बटाटे उकडून ठेवले ते आत्यानी. आता मी बटाट्याची साल काढून घेते आणि फोडणी देते बटाट्याला. बटाट्याची साल काढून झाली. आता बटाटे मॅश करून घेते मी आणि बटाटा फोडणी द्यायसाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण ह्याची फोडणीची तयारी करते. आता बटाटा परतून छोटे छोटे गोळे करून घेतले त्या बटाट्याचं आणि इकडं बेसन पीठ पण तयार केले आणि तेल गरम करायला ठेवले आता वडे तळण्यासाठी. आता तेल गरम झालं की वडे सोडून घेऊ आपण तळायला. तेल गरम झाले, आता वडे सोडून घेते मी. सोडलं तर वडं आता व्यवस्थित तळून घेऊ आपण चांगलं. आलूला हलवायचे पहिल्यांदा. वडे तळल्याचं आपलं चांगलं. आता तेल नितळून घेऊ पूर्ण काढून घेऊ. आणि आता पोरांना देऊ गरम गरम खायला. चिल्लर पार्टी बसली आता सगळी वडापाव खायला. बाई बसा तुम्ही पण खायला. खाऊन सांगायला कसं झालं तर. काय खायचं ते खाऊ टचून कसं झालं तर? खाल्लाच नाही का अजून? मग काय करतो एवढ्या वेळ? चांगलं झाले का? हो तोडून पावामध्ये टाकी वडा.
बाई कसं झालं तो खाताय अजून कसं झालं म्हणलं आवडलं का ओके चला बाकीचं वडं तळते मी आता अहो मला डिस्टर्ब करू नको मला उठवू नको रुसून कर ना म्हणून लवकर लाईट नाही लाईट नसल्यामुळे जरा गोंधळ उठलाय डिस्टर्ब करू नको म्हणलं मला आता कसं डिस्टर्ब खावा निवांत आता हो हा झोपायला काय राहू दे वडा आम्ही खातो तसं काय नाही जाऊन झोप जातो लय माणसं आहे खायला नसलं आवडत तुला तर बाई एक सांगायचं राहिले तुम्हाला जर वेळेस कटिंग करायला जाते हा घरनं सांगून जाते कटिंग करायची म्हणून आणि प्रत्येक वेळेस कटणीला जाऊन वडापाव पाणीपुरी खाऊन येते हा आणि घरी येऊन सांगते मी तर नुसते कटिंग करायला गेल तू द्या आमचं वडा महागारी आता जा आमचं वडा महागारी दी पप्पा म्हणते तर बाई आणि पप्पा काय सांगतो तर अजून बाल्या खाल्ल्याला घरी सांगायचं नाही आहे का नाही बाकीची पोर रडतेली न्यायचं का कुठं जायचं पवायला शेततळ्यात बर या गरम गरम वडापाव खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका